तिसरं पारायण संपन्न झालं, खऱ्या अर्थाने संपन्न झालं म्हणूया. पारायणासाठी हा ग्रंथ निवडणं, वाचावासा वाटणं हे महाराजांची प्रेरणा आहे. कुणीतरी निमित्त असतं, इथे वामन स्मिता निमित्त असते, पण आपण करतो तो अनुभव आपल्यालाच मिळतो. लोंढ्यालासुद्धा आम्ही जी पारायणं केली ती या ग्रंथाची केलेली नाही आहे. हा ग्रंथ दासबोध आणि ज्ञानेश्वरी यांच्यामधली भाषा आहे, अवघड आहे. पण वाचायला लागलो की त्याच्यात गोडी निर्माण होते, वाचायला लागलो की तो ग्रंथ जवळचा वाटतो. आता तिसरं पारायण तुमचं झालं म्हणजे तुम्हाला तोंडात बसेल हळूहळू तो ग्रंथ. विशेषतः 7वा अध्याय ज्यात महाराजांची शिकवण आहे. बापट नावाचा जो आहे ते आता मिळत नाही पुस्तक, त्यांचा 21 अध्यायांचा ग्रंथ आम्ही वाचायचो. सोपा होता, महाराजांचं चरित्र होतं. म्हणजे बाबा बेलसरेंचे जे चरित्र आहे त्याच्यावर आधारित आहे सगळं, पण हा ग्रंथ आधीच आहे, ह्याच्यावर आधारित बाबा बेलसरेंचं चरित्र आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. खूप मला बरं वाटतं. थोडा वेळ रेंगाळल्यानंतर तुमचं वाचन ऐकू येतं, पण वाचन खरंच तुम्ही खूप छान वाचता. इथे जे 2 लीड देत असतात त्याच्यापेक्षा तुम्ही जे वाचता त्याचा इम्पॅक्ट ज्याला म्हणतात ना, जो प्रभाव असतो तो प्रभाव खूप आहे. आणि प्रभावात भाव आहे, लक्षात ठेवा. भाव प्रकर्षाने झाला, भाव प्रसन्न झाला, भाव प्रकाशित झाला, भाव प्रगत, हे सगळे प्रचे अर्थ आहेत. भाव प्रगत झाला की त्याला प्रभाव म्हणतात. आणि हा जो प्रभाव आहे तो उपासनेचा वाढला पाहिजे. ऑन द ईव्ह ऑफ चातुर्मास म्हणजे पूर्वसंध्या. चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो, कार्तिक एकादशीला संपतो. हे 4 महिने अत्यंत पवित्र असतात. गोव्यातून यावेळेला 1000पेक्षा जास्त लोक गेलेले आहेत वारकरी म्हणून. ते सगळे आज पोचलेत तिथे. दर्शन घेतील, घेणार नाहीत, मिळतील, मिळणार नाही, पण कळसाचं दर्शन घेतात. तिथे चंद्रभागा आहे, त्या चंद्रभागेत स्नान वगैरे करतात. अत्यंत आनंदात तो दिवस घालवून मग वाहनातून परत येतात. एक परवा दिवशी वगैरेपर्यंत ते पोचतील. आपण सगळा पंढरपूरचा सोहळा बघितलेला आहे मानसवारी म्हणून. आजपासून 50 दिवस रोज आपण ठरवलं तर एकमेकाला भेटणार आहोत. ठरवलं तर आज पहिलं सुस्वगतम आलेलं आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर आलं असेल, आलं नसेल तर नंबर वामनला द्या. आणि मला आलं याचे रिपोर्ट्स आले, अगदी पुण्याहून वगैरे सुद्धा रिपोर्ट आला मिळालेला आहे. आणि त्याला सुस्वगतम नाव दिलेलं आहे. आणि पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की ही चूक नाही आहे, सुस्वागतम नाही आहे, हे स्वगत आहे. स्वगत इज सॉलिलॉकी, टॉकिंग टू माय सेल्फ. हे मी माझ्याशी बोलतो आहे. मग तुम्हाला का सांगायचं? आपण सगळे एकाच कुटुंबाचे घटक होत नाही. वी ऑल आर वन. म्हणून मी जे बोलतो आहे तेच तुम्ही बोलताय. आत्ता मी जे बोलतो आहे ते तुमच्या मनातलेच विचार आहेत. याला आपण सहचिंतन म्हणतो. आणि हे सहचिंतन आपण 50 दिवस करणार आहोत. केव्हापर्यंत? श्रावणी अमावस्येपर्यंत. गंमत बघा, याच्यात मध्ये खूप दिवस येणार आहेत त्या प्रत्येक दिवसाला. पण यावेळेला विषय कुठला घ्यायचा? गेल्या वेळेलाही आपण बोललो होतो. इथे या नीलाताई बसलेल्या आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला मिळतं, लक्षात ठेवा. कारण त्यांना मी कधी कधी इतक्या उशिरा पाठवतो, पण त्यांचा स्पीड जास्त चांगला आहे टाईप करण्याचा. आणि मुख्य म्हणजे शी इज इन्व्हॉल्ड इन इट, पार्ट ऑफ इट. लक्षात ठेवा, पार्ट ऑफ इट. म्हणजे हा जो तुम्ही करताय त्याचा मी एक भाग आहे. हे काम म्हणून मी करत नाही आहे. म्हणून खूप बरं वाटलं. आज सुद्धा दिल्यानंतर म्हटलं आजपासून सुरू झालं पाहिजे ना. कारण आजच्याला आपण दिलं आहे नाव प्राक कथन. मुद्दामून अवघड शब्द वापरलेला आहे, कारण हे शब्द विसरलेच जातील, विस्मरणात जातील. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो हा शब्द मी वापरतो आहे हवेत तरंगण्यासाठी, पण त्याचा अर्थ सांगतो ना तुम्हाला. इट इज इंट्रोडक्शन, प्रस्तावना. प्राक म्हणजे पूर्वी, आधी. कथन, कथन सगळ्यांना माहीत आहे. इट इज नॅरेशन बिफोर वी स्टार्ट द ॲक्च्युअल प्रयोग. टेक्स्ट म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा, काही म्हणा. विषय कुठला घेतला? दोघा तिघांना विचारलं. ते म्हणाले की महाराजांची बोधवचनं. महाराजांची बोधवचनं कुठे आहेत? मुख्य 3 पुस्तकं आहेत. महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र संपल्यानंतर काही तत्त्वज्ञान आहे, आणि नंतर 1000 जवळजवळ वचनं दिलेली आहेत. बाबांसाठी खूप मोठं काम आहे. आणि त्यांनी किती दिले? नाम, योग, प्रपंच असे चॅप्टर्स करून ती दिलेली आहेत. ती वापरावीत का? पहिल्यांदा वाटली हो ती वापरूया की.
त्याच्यानंतर महाराजांचं विचार सौंदर्य म्हणून पॉकेट बुक आहे. त्याला मी मुद्दामून खिसा पुस्तक शब्द वापरला आहे, पण एकदम कळणार नाही म्हणून पॉकेट बुकही शब्द वापरलेला आहे. हे लक्षात ठेवा. वाचणार असाल तर वाचाल, पण तुम्हाला वाचायचंच नसेल तर मी आणि महाराज काय करणार हे लक्षात ठेवा. वाचायचंच नाही, मला मरायचंच आहे. आणि मरायचं म्हणजे कसं, फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. शेणातला जो किडा आहे त्याला जर बाहेर काढलं तर तो मरतो. दुसरं चांगलं उदाहरण देतो. दूध पौष्टिक आहे म्हणून ॲक्वेरियममधला मासा दुधात टाकला तर मरतो, कारण माशासाठी दूध नाही आहे ना, माशासाठी पाणीच आहे. हे लक्षात ठेवा. पण माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी अध्यात्म आहे, माझ्यासाठी उपासना आहे, माझ्यासाठी नाम आहे, माझ्यासाठी महाराज आहेत. बस, सोपं आहे. एकाच अर्थाची ही सगळी वाक्य आहेत. माझ्यासाठी नाम, माझ्यासाठी उपासना, माझ्यासाठी महाराज, म्हणजे माझ्यासाठी चैतन्य, स्पिरिट आणि आनंद, ब्लिस. बस, दुसरं काही नाही. आणि आनंद म्हणजे हे नाही हॅपीनेस वगैरे शब्द वापरू नका, फार अलीकडचे शब्द आहेत. आणि जॉय तर वापरूच नका. एन्जॉय शब्द काढून टाका डिक्शनरीतून. मी लोकांना सांगतो, ट्युशनला जातोयस ना, डोंट एन्जॉय ट्युशन. शाळेत जाते, डोंट एन्जॉय स्कूल, डोंट एन्जॉय स्टडीज. सिरियस मॅटर आहे स्टडीज. एन्जॉय म्हणजे काय? हे करतोय, ते करतोय, आय एम एन्जॉईंग नाही. 4 जण जातो ह्याला ट्युशनला आणि गप्पा मारतो, गंमत आहे. एन्जॉईंग बिलकुल एन्जॉय करू नका. ब्लिस हा आपला शब्द आहे. आणि ब्लिस हा असा आनंद आहे की ते सॉलिड, म्हणजे आतून येतो, वर असतो, बाहेर असतो. म्हणून आज शेवट जो केलेला आहे तो तुम्हाला सांगतो. पहिला जो वापरला आहे, तुम्ही ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचावं, असं वाटावं, असं मी काहीतरी सांगतो. सुरुवातीला सांगितलेलं आहे की पहिलाच घास घेतल्यानंतर साखर भाताचा म्हणा कसला, त्याच्यात जर माशी आढळली तर आपण म्हणतो माशी ग माशी, शी शी शी, ची ची ची. तसं नाही आहे. सुस्वगतमच आहे, सुस्वागतम नाही. पहिल्याच ह्याच्यात चूक. पहिल्यांदा लोक म्हणतील अरे हा हेडलाईनमध्येच चूक आहे. नाही आहे, स्वगत आहे. स्वगत म्हणजे मी माझ्याशी बोललेलो आहे. म्हणजे स्वांतच सुखाय आहे का? हो, तो पुढच्या उद्याच्या ह्याच्यात स्वांतच सुखाय हा पहिला मुद्दा असणार आहे. स्वांतच सुखाय मी माझ्या आनंदासाठी करतो. पण मी सगळ्यांच्यात असल्यामुळे थ्रू महाराजांचा आनंद, माझा आनंद, तुमचा आनंद. आणि सांगितलं ना, मीच अनेक वचन नाही आहे हो, हे लक्षात घ्या. तू 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 तुम्ही दाखवता येतं, ती 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 त्या दाखवता येतं, पण मी काय दाखवणार आहे? मी नाही दाखवता येत. मीचं अनेक वचन फक्त व्याकरणात आहे, इन ग्रामर किंवा इन आवर लँग्वेज, ज्याला कलोक्वियल बोलीभाषा म्हणतो त्याच्यात. अध्यात्मात मी हा एकच आहे कायम. मी कसं म्हणणार आहे? तू म्हणू शकतो, ती म्हणू शकते, मी तो म्हणू शकतो. मी कसं म्हणू शकणार आहे? तुम्हाला जर बघून सांगा बरं. मीच आहे सगळीकडे. ते स्वांतच सुखाय आहे. स्वांतच सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी हे रामचरितमानस का लिहितोय? स्वांतच सुखाय, मला बरं वाटावं म्हणून. मग त्याच्यात तुम्हाला बरं वाटत असेल तर छान आहे. एकाने प्रसंग मागे तुम्हाला सांगितला होता की असे कितीतरी गायक आहेत. गोव्यातलं भजन आहे ना, ते फक्त मी जास्त कशाला बोलतो, अनुभव घेऊन बघा ना, गगनाच्याही पलीकडे जाणारे आवाज काढतात ते करून. तर एका आजोबांनी एका चांगल्या गायकाला विचारलं की तू छान गातोस रे भजनं, भजनाच्या चालीही चांगल्या असतात, सोप्या असतात, पण आम्ही ती म्हणायचं म्हणलं तर तुझी ती आलापीमधली आ ती आड येते. कशाला ती आलापी करतोस भजनात? भजन आर्त आहे, भजन मी आणि देव यांच्यातला संवाद आहे, सेतू आहे तो. मध्ये हे कशाला? तो म्हणतो मी स्वांतच सुखाय आहे. बघा, मी या प्रसंगाला मी साक्ष आहे, मी स्वांतच सुखाय करतो. त्यावेळेला त्या आजोबा चिडले, म्हणाले स्वांतच सुखाय करतो तर बाथरूममध्ये का की रे? कॅसेट कशाला काढतोस? स्वांतच सुखाय तर CD कशाला काढतोस? जाहिरात कशाला करतोस? स्वांतच सुखाय पब्लिक कार्यक्रम कशाला करतोस? स्वांतच सुखाय तर बाथरूम किंवा देवघर दार बंद करून. त्याला कळलं. त्यांनी नमस्कार केला. त्यांना म्हटलं इथून पुढे मी मैफल असेल तर गाईन, आलापी काढेन, पण माझ्या ज्या CDs असतील त्यात सरळ भजन असेल आणि त्यानंतर त्याच्या CDना एक नवीनच स्टेज आलं. लक्षात ठेवा. खूपच आहे सांगण्यासारखं.
म्हणून भजन करतो तर मी भजनच करेन, त्या गायन आणणार नाही. मी लोकांना नेहमी म्हणतो मी जप करतो श्रीराम जय राम जय जय राम. भजन नाही आहे, हे भजन आहे, नाम नाही आहे. नाम म्हणताना जितकं शांत राहायला पाहिजे, फक्त तुम्हाला सांगतो छाती हल्ली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम आतून आलेलं आहे. जितके मी हात हलवेन, हे हलवेन, भजन, गायन, वादन, नर्तन या सगळ्या बाहेरच्या कला आहेत. नाम ही आतली कला आहे. नामस्मरण आतली कला आहे. नामावर चिंतन आतलं आहे, मनन आतलं आहे. आणि ही आतली आपल्याला पाठ झाली ती सगळे शब्द, ते शब्द आत्मसात करण्यासाठी उद्याची एकादशी किंवा उद्यापासूनचा काळ आहे. 8 दिवस आम्ही वंतेला आहोत. आलात तर स्वागत आहे, केव्हाही या. तिथे आम्ही हातचं प्रयोग करणार आहोत, लक्षात ठेवा. तिथे पारायण असेल, पण पारायणात महत्त्व कशाला असेल तर पारायणात मी जरा चिंतन करेन. एखादी ओवी किंवा एखादा शब्द माझ्या मनात रेंगाळेल. हे मनात रेंगाळणं आहे ना, त्याला मनन म्हणलेलं आहे. मनात रेंगाळणं, चित्तात त्याचं चिंतन चालू असतं. मग बुद्धी काय करते? बुद्धी निर्णय घेते. म्हणून एक आहे मनन, दुसरं आहे चिंतन, आणि मध्ये निर्णयन शब्द वापरतो. निर्णय घ्यायचा आहे की मला हे आवडतं आहे पारायण, मी करत राहीन. मला आवडते उपासना, मी चालू ठेवेन. मला ही जीवनशैली, पहिला महिना हे 50 दिवस बघा ना, त्याच्यानंतर 70 दिवस चातुर्मास चालू आहे. 50 दिवस जर मी हे रोज वाचलं, मास्टर केलं, कारण सगळी महाराजांचीच वाणी आहे ती. नेम आणि प्रेम हे उद्याचं शीर्षक आहे. आणि महाराजांचे 2-3 विचार घेतलेले आहेत. गोपींचं उदाहरण दिलेलं आहे. गोपींना कधी कृष्णाचा नामाचा नेम करावा लागला नाही, कारण प्रेम होतं त्यांचं नावात. प्रेम जर नसेल तर लागला नेम आहे माझा अर्धा तास, 5000, 2 तास, हे नेमला काय अर्थ आहे? नुसतं प्रेम पाहिजे. आणि प्रेम असेल तर नेम नसला तरी चालेल, पण प्रेम येण्यासाठी नेम करावा लागतो, हे लक्षात ठेवा. आणि नेम वगैरे म्हणजे काय ते उद्या तुम्ही वाचा. पण आज मी तुम्हाला सांगतो की एक पहिला मुद्दा काय आहे की जर मला बोधवचनं निवडायचे तर महाराजांची बोधवचनं एक पुस्तक आहे. आजच्या याच्यात एक मुद्दा आहे बघा, जो मी सांगितलं आहे अनेकदा, पण आता स्ट्राईक होईल ना, कारण तुमच्याकडे लेखी आहे ते आणि तुमच्याकडे उरणार आहे ते. जर प्रिंटर असेल तर प्रिंटआउट घ्या, जर असेल तर त्याची फाईल करा. सुंदर पुस्तक, अशी 5 पुस्तकं आपण या गुरुपौर्णिमेला अर्पण करणार आहोत महाराजांना. 5 पुस्तकं. त्यातलं पहिलं आहे पंचायतन, म्हणजे अगदी महाराजांपासून महाराज आहेत, ब्रह्मानंद आहेत, आनंद सागर आहेत, नंतर पांडुरंग महाराज आहेत आणि प्रल्हाद महाराज आहेत. हे 5. प्रल्हाद महाराजांनंतर आपलं हे संपलं. अधिकार नाम देण्याचा किंवा अनुग्रह देण्याचा अधिकार संपला. हे 5 जण आहेत, त्यांची चरित्र पंचायतन वाटवे म्हणून आहेत, त्यांचं ते पुस्तक आहे, आपण अर्पण करणार आहोत. नंतर आणखीन 4 पुस्तकं आहेत अशाच लेखनातून निर्माण झालेली, की प्रिंट झाल्यानंतर त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि मग लक्षात घ्या की आज पहिलं आहे, त्याच्यात काय सांगितलं आहे की आपण पुस्तक वाचताना एखादं वाक्य इतकं साधं असतं, लोकांना ते निरर्थक वाटेल आणि निरुपद्रवी वाटेल, त्याच्यात काहीच नाही आहे. मी उदाहरण दिलेलं आहे, गांधीजींचं आत्मचरित्र वाचत होतो, त्याच्यात एक साधं वाक्य आहे, जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा कामाच्या जागेकडे मी चालत गेलो. बस हे काय वाक्य, गांधीजींचं चरित्र केवढं आहे, किती छान वाक्य आहेत त्याच्यात. या वाक्याला काही अर्थ आहे का? मला अर्थ होता. दुसऱ्या दिवसापासून मी जवळजवळ 7 किलोमीटर चालायला सुरुवात केली, परवरीपासून ते अगदी अल्टिनोपर्यंत, निर्मला इन्स्टिट्यूटपर्यंत, पुढे मुष्टीफंडपर्यंत. आणि माझ्या लक्षात आलं चालताना एकला चलो रे, फिरायला जायला 10 लोक तुमच्याबरोबर आहेत, चालायला कोणी नाही आहे, आणि कामाच्या जागी चालायला कोणीच नाही आहे तुमच्याबरोबर. म्हणजे आमच्या घरी झालेला संवाद तुम्हाला सांगतो. एक दिवस माझी सौभाग्यवती आली आणि नंतर म्हणाली 7 फेरे घातलेत तेवढे पुरे, आता पुन्हा तुमच्याबरोबर असं कामाला जाताना चालणं नको. काय एकांत हो. आज सांगितले सूत्रग्रंथावर चिंतन करा. मनाचे श्लोक हा सूत्रग्रंथ आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे एवढंच घ्या, चाला, चालताना विचार करा. चराती चरतो भगहा, असं संस्कृत. भग म्हणजे नशीब, भाग्य. जो चालतो चालत राहतो त्याचंच भाग्य त्याच्याबरोबर चालतं. थांबला तो संपला. जो थांबतो, जो झोपतो, जो बसतो, त्याच्याबरोबर त्याचं भाग्य थांबतं, झोपतं आणि बसतं. चालत राहा.
आता हे शरीराने चालत राहा, शक्य असेल तर जरूर, आणि नसेल तर निदान तुम्ही मानसपूजा अशी करा की त्या मानसपूजेत मी प्रवास केलेला आहे, पण हा प्रवास मला मोर रियल दॅन द रियल केव्हा वाटेल? जर मला ती पूजा प्रत्यक्ष पूजेपेक्षा खरी वाटली तर. बघा तुम्ही, म्हणून ते वाक्य आहे की जिथे शक्य होतं तिथे मी चालत इंग्लंडमध्ये गेलेले आहेत, उतरलेले आहेत एका ठिकाणी, आणि बकिंगहॅम पॅलेस म्हणजे राणीचा निवास चालत गेले ना गांधीजी. आणि काय पहिला संवाद आहे, अहो तेज पाहिजे हे सांगायला. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, मी बिलकुल विद्यार्थी नाही आहे, मी बोलतो ते नेहमी ओरिजिनल बोलतो. गांधीजी वाचून गांधीजींबद्दल बोलतो, नेहरू वाचून नेहरूबद्दल बोलतो. अबाउट गांधीजी, अगेन्स्ट गांधीजी नाहीच. गांधीजी ते तिथे गेले आणि इट्स सो हॅपन की ते फक्त बकरीचं दूध पित होते. सांगितलं जातं की बकरी त्यांनी तिथे बांधली बाहेर, कारण मी तुझं काही खाणार नाही आहे, तिचं दूध पिणार आहे. आणि आपण किती वेळ बोलणार आहोत माहीत नाही, वेळ झाल्यानंतर मी तिचं दूध पिणार आहे. गट्स आहेत तुम्हाला. इंग्लंडची राणी, ब्रिटानिया शॅल नेव्हर बी स्लेव्स, ब्रिटानिया शॅल रूल द वेव्स, नो सनसेट ऑन द ब्रिटिश एम्पायर. कारण सगळ्या जगात असल्यामुळे इकडे ज्या वेळेला सनसेट होतो ना त्यावेळेला तिकडे सनराईज झालेला असतो. आमचं जगभर राज्य आहे, आमच्या राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही असं सांगणाऱ्यांच्या तिथे हे गेलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे ते अर्ध धोतर आणि वरून उघडे. वाय आर यू सो स्कॅन्टिली ड्रेस्ड, ती विचारते, इतके कमी कपडे तुम्ही का घातलेले? आणि त्यावेळेला तिचा जो मागचा रोब होता, आरोबी, तो 4 जण इकडे 4 जण तिकडे, तो झगा असतो तुम्हाला माहीत आहे ना, आणि मागे फार मोठं असतं, काय झाडत यायचं असतं कोणाशी, पण तो उचलत आणलेला आहे त्यांनी. आणि अशी ती येते राणी आणि त्यांना विचारते, इतके कमी कपडे का घातलेले? व्हाय आर यू सो स्कॅन्टिली ड्रेस्ड? बिकॉज यू आर सो प्लेंटिली ड्रेस्ड, उत्तर दिलेलं आहे. आणि हे जे प्लेंटी ड्रेस आहे ना, तो आम्हाला लुटून तुम्ही मिळवलेला आहे. लक्षात घ्या, आमचंच रॉ मटेरियल घेतलं, तुमच्या मँचेस्टरमध्ये केलं आणि आम्हालाच कापड विकलं, आमचेच मसाले नेलेत वगैरे. ह्याला गट्स लागतात हो, आणि या गट्स आतल्या सत्यातून येतात. म्हणून माझे सत्याचे प्रयोग हे त्यांच्या चरित्राचं नाव आहे. कमिंग टू बोधवचने. बोधवचनांचं सुंदर पुस्तक आहे, विचार सौंदर्य. आणि त्याच्यात लिहिलेलं आहे की वाचणारी मंडळी हळूहळू वयाने वाढत जातात, म्हणजे त्यांची इंद्रिय कमकुवत होत जातात, म्हणून त्यांना बसमध्ये सुद्धा दिसावं म्हणून एका पानावर एक विचार आहे. आणि आपण प्रौढ साक्षरांसाठी म्हणून एवढी अक्षर असतात ना, तेवढं अक्षर आहे. म्हटलं ते निवडावं का? नको म्हणलं बोधवचन. कारण ते ज्यावेळेला मी वाचलं कित्येक वर्षापूर्वी, त्यावेळेला त्यातलं एक वाक्य, अत्यंत साधं वाक्य, ते लिहून कदाचित बाबा बेलसरेसुद्धा विसरून गेले असतील, पण ते वाक्य माझ्या इथे लागलं. अजूनही मी अस्वस्थ होतो. त्यांनी सांगितलं, हे पुस्तक लिहिल्यावर मला महाराजांबद्दल जे सांगायचं होतं ते संपलं. असं संपू शकतं का? हा विचार आहे. म्हणून म्हटलं हे पुस्तक घ्यायचं. सगळं संपलं, आता इथून पुढे महाराजांबद्दल मला सांगण्यासारखं काही नाही आहे. हे जे विचार आहेत महाराजांची बोधवचनं, मग कधीकधी एक एक पॅरेग्राफसुद्धा आहे, आपण छोटी छोटी बोधवचनं घेणार आहोत आणि त्याच्यावर चिंतन करणार आहोत. कशात? महाराजांनी जे फ्रेमवर्क दिलेलं आहे, एक चौकट घालून दिलेल्या विचारांची, त्या विचारांच्या चौकटीत आपण चिंतन करणार आहोत. आणि आता आणखीन एक मुद्दा आहे महत्त्वाचा, आणि तो आपण खरंच उद्यापासून 49 दिवस, आजचा 50वा दिवस आहे, फार महत्त्वाचा विचार आहे. तो आत जायला शिकलं पाहिजे. त्यासाठी हे स्वगत आहे. स्वगत आत नेणारा हा विचार आहे सगळा. बाहेर जायला किती व्हेकल्स आहे तो. आता आपला एक तो वर्मा फिरतोय की पृथ्वी होती, बाहेर जायला किती निरनिराळ्या प्रकारचे. आत उतरायला काही लागेल. आत उतरायला ड्रायव्हिंग नको कारण रस्ताच नाही आहे. आत उतरायला व्हेकल नको म्हणून फ्युएल नको. आत उतरायला चिंताच नाही आहे. सगळ्या चिंता घालवण्यासाठी आत उतरायला शिकलं पाहिजे. एंटर विदिन. जसे ज्ञानेश्वर संजीवनी समाधीसाठी त्या समाधीत उतरले, तसा मी माझ्या आत उतरणार आहे आणि तो प्रयोग उद्यापासून आपण करणार आहोत. आता सगळ्या दिशा असून एक दिशा, 11वी दिशा, हा आपल्याला नवीन विषय नाही आहे. द 11th डिरेक्शन ती कुठे आहे? म्हणून आपण ती कथा पाहिलेली होती. कुणाची? वामन अवताराची.
की तिथे तो 2 पावलात पंचमहाभूत व्यापून टाकतो आणि 3 पावलं दान तू देणारच, 3रं पाऊल कुठे टाकू? त्यावेळेला तो डोकं पुढे करतो आणि म्हणतो इथे टाक. आणि ते मान्य करतो कोण? वामन म्हणजे विष्णू. आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला खाली दाबतो. आणि 2 गोष्टी आहेत, तू चिरंजीव झालास, कारण माझा पाय ज्याला लागतो त्याला मी सुद्धा मारू शकत नाही, त्याला मृत्यूच येत नाही, माझा पाय ज्याला लागतो ते. आपल्याला कालिया माहीत आहे, कालियाच्या फणांवर तो नाचत होता आणि कालियाला सांगितलं तुझं हनन मी करणार नाही, तुझं मी मर्दन किंवा कालिया दमन शब्द वापरतो, यमुना सोडून जा, कारण यमुना वाहते आहे, सोडून जा, तुझं विष वाहत आहे त्याच्याबरोबर. ते एक द्वीप आहे, रमणक नावाचं आयलंड आहे, तिथे एक सरोवर आहे, तिथे तू तुझ्या सगळा संसार कर, किती विषारी असलास तरी ते सरोवर असल्यामुळे विष वाहणार नाही आहे. कालिया तू हे सोडून जा. त्या कालियामुळे काळी नदी यमुना काळी आहे, त्याला कालिंदी म्हणतात. विष काळं असतं आणि काळ काळा आहे, कालिंदी ही काळाची नदी आहे. हे सगळं आज सांगत बसत नाही, पण हे विचार येतील कारण महाराजांचेच विचार आहेत. तर त्याच्यात 11व्या दिशेने प्रवास आपण सुरू करणार आहोत आत्ता या क्षणापासून. बाहेरचं खूप झालं आणि डोळे बंद जेव्हा शक्य आहे तेव्हा डोळे बंद करून बसा ना. मी तर म्हणेन टी व्ही पाहताना डोळे बंद करून बसा. नाही मग टी व्ही पाहायचाच कशाला, पाहू नका ना. साधं आहे. एक सुंदर काल मी भाषण ऐकलं, अत्यंत उत्कृष्ट इंग्लिशमधलं, स्वीट पॉयझन. त्याला टेलिव्हिजन हा शब्द पुट्टपार्थीच्या सत्यसाहेबांनी, टेलिव्हिजन नाही आहे, देर इज नो व्हिजन. व्हिजन म्हणजे केवढा शब्द आहे हो. व्हिजनरी, ज्याला पुढचं दिसत असतं, त्याप्रमाणे तो प्लॅनिंग करतो आणि एक्झिक्यूट्स और इम्प्लिमेंट्स द प्लॅन. रिॲलिटी बनते त्याचे प्रत्येक प्लॅन कर, त्याला व्हिजनरी म्हणतात. नाही तर नुसता ड्रीमर असतो, ड्रीमर. ड्रीमर ऑल्सो इज नॉट बॅड, पण व्हिजनरी. अब्दुल कलाम वॉज अ ड्रीमर अँड अ व्हिजनरी. जी व्हिजन पाहिलेली होती ती प्रत्यक्षात त्याने आणली. हे विचार करूया ना आपण. पण ही जी व्हिजन आहे ना, ती व्हिजन आपल्याला मिळवली पाहिजे, त्यासाठी डोळे बंद करायला पाहिजे. बाहेरचं बघणं खूप झालं. बाहेर दर्शन नाही आहे, दर्शन आत आहे, बाहेर प्रदर्शन आहे. आपण विठ्ठलाकडे जातो, काय सुंदर चंदन लावलं होतं नाही, काय सुंदर पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं होतं नाही, हे दर्शन प्रदर्शन आहे, प्रदर्शन दर्शन नाही आहे. दर्शनाला डोळे बंदच करा आणि विचार करा विठ्ठल आहे काय, आहे कोण. बुद्धावतार हा विठ्ठल आहे, हे सगळीकडे आता मान्य झालेलं आहे. कारण बुद्ध स्वतःला विष्णू मानतच नाही ना, आणि त्याचे फॉलोअर्स तर नक्कीच नाही. म्हणून आपण बुद्धावतार म्हणजे पांडुरंग. बुद्धाची सगळी लक्षणं पांडुरंगाच्याकडे. इतका स्थिर उभा आहे, इतक्या छोट्याशा त्या विटेवर उभा आहे, सुंदर त्यांनी स्वतःला आधार दिलेला आहे, त्याची दृष्टी, हे सगळं बुद्धाचं. आणि मला बुद्ध म्हणजे ज्ञान, बुद्धी. बुद्धी कशाला दिलेली आहे? बुद्ध होण्यासाठी. आता तो शब्द वापरून आपण नेहमी याला कॉन्ट्रास्ट म्हणून बुद्धू वापरतो. बुद्धू होण्यासाठी आहे ना टी व्ही, बुद्धू होण्यासाठी आहे ना मीडिया, आणि सगळ्यात बुद्धू होण्यासाठी आहे सोशल मीडिया. हे सांगून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. तुम्ही ऐकणार नाही आहे हे मला इतकं माहीत आहे, त्यामुळे माझा अपेक्षाभंग होणार नाही आहे. अपेक्षाच नाही आहे, हे लक्षात ठेवा. खुळाचं कळेना पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षे वाचवणं, हे कुसुमाग्रजांचं मला खूप आवडतं. अरे त्या दगडापासून तुम्ही करता अपेक्षा, काय होणार आहे? नाही, मला त्या दगडात गणपती दिसतो, हां तुला दिसतो, हा भाव आहे, त्याच्यापासून अपेक्षा कर. हे लक्षात घ्या. मूर्ती करणार नाही दगडाची तुमची कुठली इच्छा पूर्ण. खुळाचं कळेना पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून, अपेक्षाच नाही आहे. पण तरीही सांगितल्याशिवाय राहत नाही, कारण महाराज शेवटी हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईक आपल्याला म्हणतात. ही खरं तुम्हाला म्हणतो, सभ्य गृहस्थ जी शिवी देईल ना ती ही शिवी आहे. मी केशर कस्तुरी मांडून बसलो आहे दुकानात, पण सगळ्यांना काय हवं आहे? हिंग जिरे. आपण पुढे ती यादी जरा वाटवतो. तूप पाहिजे, तेल पाहिजे, मीठ पाहिजे, पीठ पाहिजे, कांदा पाहिजे, लसूण पाहिजे, हिंग पाहिजे, जिरे पाहिजेत. केशर कस्तुरी, अरे मी फुकट द्यायला बसलो आहे, जरा वरती ठेवलेलं आहे, वरती कोणाची नजरच जात नाही. नजर सगळ्यांची खाली, खरंच. आणि खाली नजर म्हणजे प्रपंच आहे ना. बघा, हॉरिझॉन्टल नजर म्हणजे प्रपंच उपासनांवर, आणि खेचरी वरती ज्याची दृष्टी आहे, आणि ती दृष्टी वरती असं करायचीच गरज नाही. डोळे मिटले की दृष्टी छान होते आपले. म्हणून डोळे बंद करून
शक्यतो बसणं बघा प्रयोग करून. नाही दुपारी आपण बसलोय शांतपणे बसलोय, गरज नसेल तर डोळे उघडे ठेवू नका. खरं गरज नसेल तर कानही उघडे ठेवू नका. ही दोन्ही विष आत घेणारी इंद्रिय आहेत. 95% of sensations and experiences that we receive from outside, they are audio visual. डोळ्यातून आणि कानातून. तुम्ही बघा नाकातून आपल्याला किती गंध निरनिराळे घेता येतात. आपल्याला स्पर्श किती निरनिराळ्या प्रकारचे होतात नाही. आणि गस्टेटरी ज्याला आपण जीभ म्हणतो, किती निरनिराळ्या प्रकारच्या चवी घेता येतात. पण दृश्य, बापरे किती दृश्य आपण पाहू शकतो. आपण किती निरनिराळ्या प्रकारचे शब्द ऐकू शकतो, गोंगाट ऐकतो, संगीत ऐकतो. पण ऑडिओ व्हिज्युअलवर तुम्ही विजय मिळवलात ना तरच सुटणार आहात. आणि ऑडिओ व्हिज्युअलवर विजय म्हणजे कान बंद डोळे बंद. जमणार आहे का? ज्याचं त्याने उत्तर द्यायचं आहे. आणि तुम्ही आतच उत्तर द्या, बाहेर बिलकुल उत्तर देऊ नका. कारण बाहेर उत्तर दिले की कदाचित जबाबदारी आहे त्याप्रमाणे वागण्याची. आत काय काही आनंदच आहे सगळा. मी कान बंद ठेवेन आणि डोळे बंद ठेवेन. कान बंद ठेवेन, लिटरली मी कान बंद ठेवेन. आणि ठेवून बघा तुम्ही. हल्ली निरनिराळ्या प्रकारचे पट्टे मिळतात, प्लग्स मिळतात. निदान गच्च कापूस घाला, आतला आवाज ऐकू येतो. आम्ही माझा आतला आवाजच विसरलेला आहे. आणि प्रत्येकाचा आतला आवाज हा डिव्हाइन आहे. बाहेरचे आवाज कर्कश असतील, खोटे असतील, कसेही असतील, आतला आवाज, इनर व्हॉइस, त्याला इंट्युएशन म्हणतात और इनसाईट म्हणतात. अंतर्दृष्टी ती जागी करायची आपल्याला. आणि त्यासाठी एक स्टिम्युलस म्हणून रोज हे पत्र तुम्हाला सकाळी मिळेल, एक पानभर. आणि आता तो मोठ्या टाईप वगैरे दिलेला आहे, त्यांना सांगितलेलं कमी लिहूया आपण. पण ते पानात एका मावेल, 3 मिनटं लागतील वाचायला. पण निदान सकाळी जर तुम्हाला मिळालं आणि वाचलं, दिवसभर चिंतन करत राहा. सगळे शब्द महाराजांचे आहेत. म्हणून मी सांगतो, माझं नाही आहे काही त्याच्यात. माझं असेल तर मी कशाला सांगू चिंतन करा तुम्ही. महाराजांचं आहे ते, बोधवचन आहेत ते. आणि बौद्धवचनाला दिलेली उदाहरणं ती सुद्धा महाराजांची आहेत. आणि तुम्हाला वाटेल की अरे हे आपण ऐकलं आहे, हे आपण वाचलं आहे, हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. ठीक आहे ना, आता पुन्हा वाचूया. कशासाठी? जीवनात उतरवण्यासाठी. उच्चार खूप झाले, विचार ठीक आहे. आचार केव्हा सुरू करणार आहोत? आचाराचं आचार घातले आपण. आचार म्हणजे लोणचं. कुठलीही गोष्ट आचारात आणत नाही आपण. विचार उच्च आहेत, उच्चार चांगले आहेत, आचारात कमी पडत. बघा तुम्ही, सावध राहूया. आणि उद्यापासून मी का तुम्हाला सांगतो, तुम्हाला वानतेला सर्वांना निमंत्रण देतोय. मुद्दामून या सध्या तिथला निसर्ग, सध्या तिथे पडणारा पाऊस, तिथलं एकंदर वातावरण, त्याच्यातच तुम्हाला सांगतो की तुम्हाला इतकं प्रसन्न व्हायब्रेशन्स तिथे मिळतील. आणि बाहेरच्या लोकांनी येऊन गेल्या आठवड्यातली फीडबॅक मी तुम्हाला सांगतो आहे. खरंच मुद्दामून या तिथे काहीतरी, प्रत्येक ठिकाणी काहीतरी महाराज बुद्धी देत असतात, महाराज करून घेत असतात. म्हणून काही स्ट्रक्चर वगैरे शब्द वापरत नाही मी. पण जे केलेलं असेल ना, त्यातून मला प्रेरणा मिळेल जास्तीत जास्त उपासनेची. आणि सघन उपासना, परत तुम्हाला म्हणतो, सांद्र सघन उपासना. सांद्र म्हणजे विथ मॉइश्चर, ओली. दक्षिणासुद्धा ओली करून द्या सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट ओली असेल तर त्यात भावना आहे. कारण भावना ड्राय नाही आहे. विचार ड्राय असू शकेल, पण भावना कायम ओली आहे. म्हणून ते डोळ्यातलं पाणी येणं, त्या पाण्यात तरी दक्षिणा भिजव आणि मला दे रे, दक्षिणा ओली करून दे. हे विचार करूया. ओली आणि खोली हे 2 शेतकऱ्याचे शब्द आहेत. म्हणतात ना, खोली पेर पण ओली पेर. खोल पेर ना, पण दगड नको, ओल असली पाहिजे तिथे. आणि ओल म्हणजे शेळ वगैरे आपण जे म्हणतो ते ओल नसेल तर वाढणारच आहे कसं. म्हणून ओल हा आपला ओलावा आहे. आणि आपण नेहमी ती कविता म्हणतो ना, भिंतीला दरवेळेला गिलावा काय करता, ओलावा पाहिजे ना. तो ओलावा भिंतीत कधीच येणार नाही. आली तर त्याला शेळ म्हणतो आपण. ती ओलावा आतच आहे, पूर्ण आत आहे. तो मिळवूया ना आपण. काय अवघड आहे, त्याला एकही पैसा लागत नाही. फक्त लागतो तो थोडासा आपण म्हणतो ना, निग्रह लागतो, निर्धार लागतो. आणि तो करूया आपण, त्यात काही अवघड नाही आहे. म्हणून इथे जे ही उपासना सुरू झालेली आहे ती आपल्या सगळ्यांचं कॉमन प्रारब्ध आहे असं समजूया आपण. माझ्या प्रारब्धात हा योग होता इथे येऊन बोलायचं, या वास्तूच्या प्रारब्धात योग होता अशी उपासना वगैरे करून घ्यायची. खरंच सांगतोय, सगळ्यांचा सगळ्यावर अधिकार असतो. मला फक्त माझाच अधिकार दिसतो, पण नाही आहे ना.
मागे तुम्हाला सांगतो एक गोव्यातले एक गायक, त्यांचं नाव सांगायला हरकत नाही कारण का की ते दत्तभक्त आहेत, त्यांची दत्ताची गाणी प्रसिद्ध आहेत आणि परवाच त्यांना गोमंत भूषण म्हणून आपण पुरस्कार दिलेला आहे अजित कडकडे. ते एक सहज वाक्य बोलून गेले आणि ते वाक्य आम्ही आधीपासून करत होतो, पण तेव्हापासून जास्त तीव्रतेने किंवा आर्ततेने करायला. रस्त्यावरच्या कुत्र्याचा सुद्धा अधिकार आहे की तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. बघा वाक्य, दत्ताचा भक्त आहे, दत्ताच्या होतीची 4 कुत्री म्हणजे 4 वेद पुरे झाले विचार. रस्त्यावरचं कुत्रं, त्या कुत्र्यात मला जर दत्त दिसला नाही तर काय नाही, रस्त्यावरची कुत्री त्रास देतात, हा प्रपंच आहे. मग त्याच्यासाठी उपाययोजना करा ना तुम्ही. दगड मारू नका. दारात आलंय नाही रे काही घालायला एवढं तरी म्हणा ना, किंवा असेल तर एखादं बिस्किट किंवा एखादं ब्रेड किंवा काहीतरी घाला. त्याचा अधिकार आहे, त्या रस्त्यावरच्या कुत्र्याचा अधिकार आहे की तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि बोललं पाहिजे अर्थातच प्रेमानं बोललं पाहिजे. त्याला कळतं का? कळतं. भाषा कळत नाही, भाव कळतो. काल एकीकडे गेलो होतो, तिथे त्यांची एक छोटी कुत्री, नाव बेबी, आता तशी 5-6 वर्षांची आहे. 103 तिला ताप होता. मी पहिल्यांदाच जात होतो, म्हटलं बेबी म्हणजे हा कोणीतरी ओळखीचा आहे किंवा आपल्यातला आहे असं तिला वाटलं असेल. माझ्याकडे अशी बघायला लागली. हात लावल्यानंतर म्हणलं किती ताप आहे तुला. म्हणल्यानंतर तिच्या डोळ्यात तुम्हाला सांगतो इतके भाव आले. महाराज म्हणायचे ना, प्राण्यांच्या डोळ्याकडे तुम्ही बघितलं तर त्यांचे डोळेसुद्धा पाणावतात आणि गाईच्या डोळ्यातून तर अश्रू व्हायला लागतात. हे महाराजांचं आहे. त्या बेबीकडे म्हटलं तुला ताप आहे की गं? चांगला ताप आहे. कुणीतरी आपले विचार म्हणजे आपल्या खबरीला आलाय, आपण म्हणतो समाचाराला आलाय, असा कुठला तरी भाव होता. का नाही बोलायचं? इतके आपण बडबड करतो, बोलूया. खरंच तुम्हाला सांगतो, या खांबाशी जर तुम्ही बोललात ना तर तो खांब तुमच्याशी बोलायला लागेल. व्हेनेवर त्यांनी सांगितलेलं आय स्पीक विथ वॉल्स, नॉट टॉक टू द वॉल्स. आणि आपला सगळा टॉकिंग टाईम झालेला सध्या टॉक. स्पीक कुठे? स्पीकिंग कुठे? उरलेलंच नाही आहे. आणि स्पीच लीड्स टू कॉन्व्हर्सेशन, संवाद. आणि टॉक लीड्स टू नॉईज, कॅकॅफोनी हा शब्द आहे ना. सगळे निरनिराळे आवाज जे आपल्याला ट्रॅफिकच्या तिथे आढळतात, ते एक स्कूटरचा असा, रिक्षाचा तसा, बसचा तसा, ट्रकचा तसा, कॅकॅफोनी म्हणतात त्याला. बाहेरचे आवाज आहेत, आत नाही. आतला आवाज, आणि त्या आवाजात तुम्ही बोला, निसर्गाशी बोला. हे टागोरांचं वाक्य सांगितलं, मी झाडाशी बोलतो म्हणजे आय स्पीक विथ ट्री, आय स्पीक विथ डॉग. विथ, नॉट टू आहे ना, ही नुसती दिशा आहे. विथमध्ये संबंध आहे. विथमध्ये 2 असल्याशिवाय विथ शब्द कसा वापरू सांगावर? 2 असले पाहिजेत ना त्याच्यासाठी. विथ. सो आय स्पीक विथ नेचर. सगळं जिवंत आहे आणि थिअरी नाही, याचा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे आणि घेऊया आपण. आणि त्याच्यासाठी महाराजांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणखीन एक गोष्ट, उद्या हल्लीचा शब्द वापरायचा आहे तर लॉन्च केलं जाईल. मागे आम्ही केला होता अमृत कुंभ म्हणून एक डबा होता, त्याला वरती स्लिट होती आणि त्याच्यात तुम्हाला पाहिजे तसे पैसे टाकायचे आहेत आणि ते तुम्ही कुणालाही दिले तरी चालते. डबा आम्हाला परत द्या असं सुद्धा सांगितलं नाही आणि म्हणून लोक इतके आज्ञाधारक की त्यांनी डबे परत केलेच नाहीत. आम्ही सांगितलं नाही ना आज्ञा. खरं हीच तर खरी मजा आहे. आता आम्ही डब्याचा साईज लहान केला आहे आणि सांगितले रोज 5 रुपये त्याच्यात टाका. 5 रुपये म्हणजे त्याला 1 रुपया टाकायचा होता. 5 रुपये सांगितल्यानंतर असं म्हटलं, रोज तुला पगार किती आहे रे? 2000 रुपये. 60,000 रुपये पगार आहे त्याला, रोज 2000 रुपये. त्यातले 5 रुपये तू महाराजांसाठी. काय दारिद्र्य आहे हे तुम्हाला सांगतो. हे दरिद्रीपणा आहे हा. मला महाराजांना, माझ्या सद्गुरूंना 5 रुपये, त्यांच्या कृपेमुळे मला पैसा मिळतो, त्याच्या कृपेमुळे मी जिवंत आहे, हा माझा भावच नाही आहे. हे खरं उत्तर आहे. ते 5 रुपये पाहिजेत कोणाला? कुणाला पाहिजेत? नाही. पण तुम्ही 5 रुपये टाका. 120 दिवस 600 रुपये जमतील आणि ते 600 रुपये कुठेही नेऊन द्या. वांतेला दिलेत तरी चालतील. त्या 600 रुपयांनी कुणाचंही कल्याण होणार नाही, तुमचं अकल्याण होणार नाही आहे. एक बाई म्हणाली, भाजीवाली, मला खरंच कळलं. मग मी त्याला आणखीन एक जोडला शब्द. ती काय म्हणाली, तू 4 आण्यासाठी वाटपण करतोयस ना, 4 आण्यानी तू काही गरीब होणार नाहीस आणि मी काही श्रीमंत. मग तुझी गाडी चालू राहणार आहे, मी काही माडी बांधणार नाही आहे. म्हणलं हो, तू साडीसुद्धा घेणार नाही आहेस. खरंच. आणि आपण तिथेच वाटपण करतो, बार्गेनिंग आपण या लोकांकडे करतो आणि बाकीच्याकडे जाऊन वी पे थ्रू द नोज. काय 5 पैसे नाही कमी करत ते.
आणि इकडे हिच्या सविरे वाटपण, त्याच्याकडे बार्गेनिंग, त्याच्याकडे घासाघीस, हे सगळं आपण करतो. कुठेतरी आपली एकंदर विचाराची जी दिशा आहे ना आणि विचाराची जी पातळी आहेत ना त्या चुकल्यात कुठेतरी. आपण 3 शब्द वापरतो, लक्षात ठेवा हे 3 शब्द जगूया. पहिला शब्द प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी माझ्या जीवनाची काय? महाराज महाराज महाराज, बस काहीच नाही. मग नाम उपासना वगैरे सगळं इट कम्स अंडर महाराज और विद इन महाराज. महाराजांच्या खाली, महाराजांच्या मध्ये. महाराज ही माझी टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे बस. व्हॉट इज माय फर्स्ट प्रेफरन्स? महाराज. दुसरं उत्तरच नाही ना. पहिली पसंती काय आहे माझी? प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता. माझ्या जीवनातली प्राथमिकता काय? महाराज. माझ्या जीवनातली फर्स्ट प्रेफरन्स, पहिली पसंती काय आहे? महाराज. अँड व्हॉट इज द सुप्रीम व्हॅल्यू ऑफ माय लाईफ? महाराज. सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे सगळ्यात उच्च असं मूल्य माझ्या जीवनातली व्हॅल्यू, म्हणजे किंमत नाही, त्याला प्राईस म्हणतात, लक्षात ठेवा. एक फार सुंदर वाक्य इंग्लिशमध्ये की सिनिक इज अ पर्सन हू नोज द प्राईस ऑफ एव्हरीथिंग, व्हॅल्यू ऑफ नथिंग. तो म्हणाल हे चारण्याचं पुस्तक आहे रे मनाच्या श्लोकाचं. प्राईस आहे, प्राईस. व्हॅल्यू मनाच्या श्लोकांनी जीवनं बदलून जातात. गीता तर 5 पैशाला मिळत होती पूर्वी, आता 5 रुपयाला झालेली आहे. प्राईस, प्राईसच्या मागे लागू नका. मूल्य, व्हॅल्यू बघा. आणि व्हॅल्यू इज ऑलवेज फॉर लाईफ. प्राईस इज फॉर ट्रान्झॅक्शन. मी घेतलं, तुला विकलं, प्रॉफिट लॉस वगैरे सगळं प्राईस आहे. आपण प्राईसच्या मागे लागायला नको. सगळे क्वांटिटेटिव्ह क्रायटेरिया आहेत ना ते प्राईस आहेत. गांधीजी ज्यावेळेला टॉल्स्टॉय आश्रम, आफ्रिका, साऊथ आफ्रिका, तिथे ते शिक्षक होते. इंग्रजी वगैरे सगळे विषय शिकवायचे. एका मुलाला 10तले 6 मार्क्स पडले, सॅटिस्फॅक्टरी म्हणून रिमार्क दिला. एकाला 10तले 4 मार्क्स पडले, व्हेरी गुड म्हणून रिमार्क दिला. दोन्ही पेरेंट्स त्यांच्याकडे गेले. गुजराती होते सगळे. दोन्ही पेरेंट्स गेले की हे काय, तुम्ही 6 आहेत ना त्याला सॅटिस्फॅक्टरी दिलेला आहे आणि 4 आहेत त्याला व्हेरी गुड दिलेला आहे. ते म्हणाले बरोबर आहे. आधीचे मार्क्स बघा, तुमच्या मुलाला 8 मार्क्स आहेत, ते 6 झाले, मी सॅटिस्फॅक्टरी म्हणलं. आणि ह्याला 2 मार्क्स होते, ते 4 झाले, याला व्हेरी गुड म्हणलं. तुम्ही 2 कम्पेअर कशाला करता? माझा मुलगा आणि तुमचा मुलगा, मी आणि मी, माझा मुलगा आणि माझा मुलगा. कंपॅरिझन करा, तुम्ही सुधाराल. दुसऱ्याशी कंपॅरिझन केलं तर पाय बुडातच, बुडत्याचा पाय खोलातच जाईल. नेवर कम्पेअर. मुलांना काय, स्वतःला सुद्धा कम्पेअर करू नका. मी, माझी कॉम्पिटिशन माझ्याशी, कंपॅरिझन माझ्याशी, माझी स्पर्धा माझ्याशी, हेच लक्षात ठेवा. आणि ती स्पर्धा क्वालिटेटिव्ह करूया, व्हॅल्यू. क्वांटिटेटिव्ह नको, प्राईस. ऑल युअर पर्सेंटेज मार्क. आम्ही खरंच कधी कौतुक केलं नाही आमच्या शाळेत. काय 94%, 96%, 98%, 100%, काय कौतुक करायचं त्याचं? अरे हाच पेपर तुला आज दिला ना, तुला आम्ही केला प्रयोग तो. 20% मुलांचे कमी झाले. आता आईने रजा घेतली होती या पेपराला, पाठ सगळं करून घेतलं, इतके मार्क्स पडले, 90 आउट ऑफ 100. दुसऱ्या पेपराला वडिलांनी रजा घेतली होती, त्यांनी पाठ करून घेतलं, 90 मार्क्स पडले. नंतर ज्या दिवशी मार्क्स दिले त्या दिवशी म्हटलं आपण लॅबोरेटरीमध्ये बसूया, कुठल्याही वर्गात नको. आणि तोच पेपर त्यांना दिला, 20% मार्क्स कमी आले. काय त्या टक्क्यानं अर्थ आहे, काय त्या ग्रेडला अर्थ आहे, काय त्या रँकला अर्थ आहे, काय तुमच्या स्केलला अर्थ आहे, काय पगार आणि काय इन्क्रिमेंट आणि काय प्रमोशन, सगळं क्वांटिटेटिव्ह आहे. सगळी प्राईस आहे, प्राईस. त्या प्राईसमधून बाहेर पडून व्हॅल्यूकडे येऊया. आणि व्हॅल्यू प्रत्येकाची जीवनात जर मोजली, सद्गुरू ही सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही घरी पारायण केलं आणि शेवटच्या पारायणाला इकडे आलात. आणि आणखीनही तुम्हाला सांगितलं होतं की आपण गुरुपौर्णिमा साजरी करायला वांतेला जाणार आहोत. वांतेला बुधवारी संध्याकाळी रात्री तुम्ही जर आलात झोपायला तर पहाटेपासून कार्यक्रम आहे. 10 ते 11 गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे. आणि गुरुपूजन म्हणजे इथे जसं पंचायतन मांडलेलं नाही तसंच तिथे पंचायतन मांडलेलं आहे. 5 केलं की रिप्रेझेंटेटिव्ह होती पूजा. कुठलेही 5 देव त्याला पंचायतन म्हणलेलं नाही आहे. त्यांनी ते 5 देव निवडले जे 5 पंथ होते शंकराचार्यांच्या काळात. एक सूर्याची पूजा करणारे होते, गणपतीची पूजा करणारे होते, देवीची पूजा करणारे होते, विष्णूची पूजा करणारे होते आणि शिवाची पूजा करणारे होते. हे 5 त्याचं पंचायतन झालं. हे 5 म्हणजे सगळा समाज होता.
उगीच कुठलेही 5 देव करायचे आणि पंचायतन म्हणायचं. कुठला देव मध्ये असेल तर प्रमुख पंचायतन. हे गोव्यात आणि कोकणात म्हणतात, त्यातला भाव बरोबर आहे. भाव विचाराबद्दल बोलताना शंकराचार्यांनी विचार दिला, ज्याला समन्वय, संवाद, संगीत, सिंथेसिस. आता फक्त सिंथेसायझर आहेत, सिंथेसिस ती प्रोसेस आहे, ती त्यांनी घडवली. इथे आपण पंचायतन मांडलेलं आहे. कुठलेही म्हणता येतील. एक माझे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूत सगळं येऊन घेतं. सद्गुरूंच्या आधी शंकराचार्य झालेत, बरोबर आहेत ना, पण माझ्या सद्गुरूत मला शंकराचार्य दिसतात. एकाच सगळं सगळ्यात एक म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. लक्षात ठेवा, गीतेचा 10वा आणि 11वा अध्याय. जर गीता वाचायची असेल तर हे 2 अध्याय वाचा, कारण हे कथेसारखे अध्याय आहेत. अर्जुना, मी सगळ्यांच्यात आहे, पण ह्याच्यात मी जास्त आहे. हा 10वा अध्याय आहे, म्हणजे मी सगळ्यांच्यात आहे. आय एम इन ऑल. आणि 11वा अध्याय, ऑल आर इन मी. विश्वरूप दर्शन. तुला सगळं एके ठिकाणी बघायचं ना, बघ माझं विश्वरूप. ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे सगळे देव. अर्जुन गोंधळून जातो, म्हणतो नको मला हे दर्शन, तू नेहमीसारखा हो. विचार करा तुम्ही, हे 2 अध्याय. 10व्या अध्यायाला विभूती म्हणलेलं आहे. किती सांगितल्यात विभूती, जवळजवळ 150पेक्षा जास्त विभूती सांगितल्यात. आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो, मी सगळ्या अक्षरात अर्जुन आहे. अ मध्ये मी सगळ्यात जास्त आहे, कारण अ शिवाय कुठलंच अक्षर उभं राहू शकत नाही. आम्हाला सुद्धा शिकवताना क, ख, ग, घ असंच म्हणायला शिकवलं होतं, कारण क प्लस अ इज क, क प्लस ई इज की. ही बाराखडी आहे ना, पहिले स्वर आहेत आणि स्वर आहेत आणि नंतर बाकीची व्यंजनं म्हणजे कॉन्सोनंट्स आहेत. क पासून ज्ञपर्यंत. ज्ञची सुद्धा ज्ञ, ज्ञा, ज्ञ ही बाराखडी होते ना, बाराखडी होते. तर सगळे स्वर आहेत ते जोडल्याशिवाय ते उभेच राहू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण विचार करतो की मला पंचायतन आता पूजा करायची, म्हणजे खरं एकाच सगळ्यात एक आहे. मी कुठल्याही देवळात गेलो, महाराज येणारच आहे. हे स्वामी समर्थांचं आहे. स्वामी समर्थ महाराज, महाराजांच्यात स्वामी समर्थ दिसतात, साईबाबा दिसतात. आणि दिसत नाही म्हणजे माझं दर्शन अजून कसं आहे, अर्धवट आहे, प्रदर्शन आहे फक्त. हे महाराज म्हणजे असे. आता कफनी घातलेले महाराज तुम्ही हेब्बळीला किंवा कर्नाटकात बघितलेत की लहान मुलं विचारतात हे महाराज, बरोबर आहेत ना, आणि त्यांची लहान मुलं हे महाराज. हे रूपच आहे ना, शेवटी बाहेरच आहे. द एक्सटर्नल आत गेलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या सद्गुरूत सगळं येऊन जातं. पण पूजेला लोकांना बरं वाटावं म्हणून त्याच्यात आद्य शंकराचार्य आहेत, त्याच्यात व्यास आहेत, आणि आपल्याला हे सगळं समजावून सांगणारे गुरुवर्य किंवा गुरुदेव बाबा बेलसरे ते सुद्धा इथे आहेत. लोकांना आश्चर्य वाटतं हे कोण आहेत, ह्यांनीच आम्हाला सगळं समजावून दिलं. खरंच सांगतो की अध्यात्म समजावून देताना लॉजिकचा वापर करायचा. आणि ते लॉजिक खरंच सांगतो त्यांनी कधी कुठे लालित्य शब्दात वापरलं नाही. एकही असं नाऊन वापरलं नाही ज्याला त्यांनी विशेषण वापरलं. एकही क्रियापद वापरलं म्हणजे व्हर्ब वापरलं नाही ज्याला ॲडव्हर्ब वापरलेलं आहे त्यांनी. आणि तो बसला, बस इथेच आहे. आणि तो शांतपणे बसला, तो उठला, तो एकदम उठला, नाही म्हणत बाबा, तो उठला. त्यामुळे मग तो एकदम उठला, मी माझे रंग भरणार आहे ना. म्हणून बाबा ज्या वेळेला शिकवत गेले आणि आम्ही आमचे रंग भरत गेलो, त्यावेळेला रंगीत आणि संगीत म्हणतात तशी आमची उपासना झाली. मी का म्हणतो, कारण त्यावेळेला टी व्हीसुद्धा नव्हता. हे केवढं मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला गीत रामायणाला त्यावेळेला फक्त श्रुती होती आणि त्या आकाशवाणीच होती, त्याच्यावरून श्रुतिका असायच्या, श्रुती. आणि कॉन्सन्ट्रेट केल्याशिवाय तुम्हाला काही कळणारच नाही. लक्ष दिलंच पाहिजे त्या संवादांकडे किंवा त्या गीतरामायणाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला मी ऑडिओ फक्त वापरतो त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन सोपं जातं, आणि व्हिडिओ वापरतो त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन सगळंच दिसतं मला. शबरीचा प्रसंग फक्त ऐका, ते शबरीचं गाणं आणि शबरीचा प्रसंग बघा, काय ती कुठली हीच का ती फळं असतील, झालं माझं डिस्ट्रॅक्शन. शबरी विसरली गेली, ती फळं लक्षात आली, त्या वेली लक्षात आल्या, अरे हे वाहतंय ते सगळंच लक्षात आलं की. म्हणून व्हिज्युअल जे आहे ना ते डिस्ट्रॅक्टिंग आहे, आणि जे ऑडिओ आहे ना ते कॉन्सन्ट्रेटिंग आहे. म्हणून डोळे बंद करा. डोळे बंद केले की बाहेरची बरीचशी डिस्ट्रॅक्शन दृश्य वगैरे गेली. शक्यतो एवढं मी स्वतःला सांगेन का आज रात्री झोपताना उद्यापासून शक्य असेल त्यावेळेला मी डोळे बंद करून बसेन. शक्य असेल त्यावेळेला
आणि शक्य असेल त्यावेळेला म्हणजे मला 24 तासातले 24 तास शक्य नाही, मी झोपेत सुद्धा डोळे उघडे ठेवून झोपतो. झोप बाबड्या, तुला कोण सांगणार आहे, कोण सांगणार आहे. मी झोपेत सुद्धा बडबडतो. झोपेत चालणारे लोक आहेत ज्याला स्लीप वॉकर्स म्हणतात, सॉम्नॅम्ब्युलिस्ट. ॲम्ब्युलन्स त्यांची झोपेत चालू असते. एक फार गमतीदार, फार वृक्ष होत असेल तर एक गोष्ट सांगतो, खलील जिब्रानची सुंदर गोष्ट आहे. एक आई आणि मुलगी दोघी जणी झोपेत चालणारे असतात आणि झोपेत बोलणारे असतात. सॉम्निलॉक्विस्ट, सॉम्नी म्हणजे झोप, आणि सॉम्नॅम्ब्युलिस्ट म्हणजे झोपेत चालणारे. स्लीप वॉकर्स अँड स्लीप टॉकर्स, सोपं झालं नाही. हां, दोघी जणी एकाच तरुणाच्या, त्यांच्याकडे आलेला आहे तो तरुण आणि बॅचलर आहे, एलिजिबल बॅचलर म्हणतात ना. दोघी जणी एकाच्या प्रेमात पडतात, ते दोघींच्या लक्षात येतात. आई म्हणते की तू जन्मलीस त्यावेळेला तुझे वडील म्हणजे माझा नवरा गेला, मग जन्मताच तू माझ्या नवऱ्याला खाल्लंस आणि आता जर माझ्या जीवनात एक वसंत यायला लागलेला आहे तर त्यालाही तू खातेस. कसली मुलगी तू. त्यावेळेला मुलगी म्हणते की तुझ्या जीवनात वसंत यायला लागला आहे, माझ्या जीवनात वसंत फुलायला लागलेला आहे. तो माझ्या वयाचा आहे, मॅच मला बरोबर आहे, तू मिसमॅच आहेस, वयाने मोठी आहेस. कसली आई तू. मुलीचं जे सुख आहे ते हिरावून घेतेस. हे त्यांच्या मनातले विचार, ते बोलू शकत नाहीत, कारण जागेपण म्हणजे मुखवटे. डोळे उघडा म्हणजे मुखवटे, 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 मुखवटे. आणि त्याला पर्सोना शब्द आहे, म्हणून पर्सनॅलिटी ही मुखवट्यांची आहे, त्यापेक्षा इंडिव्हिज्युअलिटी बरी. पर्सनॅलिटी असं चाला तसं चाला, हे जे इंटरव्ह्यूज असतात ना, मॉक इंटरव्ह्यूज, त्याच्यात कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, खुर्ची कशी ठेवायची, हे सगळं शिकवलं जातं. द एक्सटर्नल व्ह्यू अँड देन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू स्टार्ट्स आफ्टरवर्ड्स. तुमचा एक्सटर्नलच व्ह्यू घाण असेल तर काय उपयोग. तर ते इथे लक्षात ठेवा. एक दिवस ही आई उठते आणि बाहेर येते आणि काय काय करतात लोक, तुम्ही मुद्दामून बघा गुगलवर. अहो, ते विहिरीवर जातात, पाणी काढतात, कपडे धुतात, कपडे पिळतात, कपडे वाळत घालतात, ऑल दी स्लीप. आणि नंतर दुसरे हे कपडे वाळत कोणी घातले, हिला खरंच लक्षात नाही आहे. बहुतेक आईने वाळत घातलेले आहेत, कारण इतके नीट वाळत कपडे फक्त आई घालते. आमचं कसं एक भाई खाली एक भाईवर असा पॅरालिसिस झाल्यासारखे कपडे आम्ही वाळत घालतो. आई म्हणजे कसे सुंदर. झोपेत सुद्धा तिने तसंच काम केलेलं आहे. म्हणजे नक्की काय करत होती ती, तिला काही जाणीव नाही आहे त्याची. ती झोपेत चालते, झोपेत बोलते. म्हणून ती बाहेर आली आणि अशी जायला लागली, बागेत फिरायला लागली. काही वेळाने मुलगीही जागी झाली. मुलगी झाल्यानंतर आता हे मुद्दामून बघा, फार सुंदर गोष्ट आहे, छोटीशी 2 वाक्यात संपणार आहे. ती इकडून जाते, बरोबर मागच्या बाजूला त्या भेटतात वगैरे. भेटल्यानंतर त्यांचा आतला जो सबकॉन्शियस आहे, अंतर्मन आहे, ते जागं होतं. स्वप्नात तेच असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, रात्री झोपल्यानंतर मी लोकांकडे बघतो, कारण त्यावेळेला त्यांचा सबकॉन्शियस जागा झालेला असतो. कोण कुठे उभा आहे, एरवी सांगतो नाही मला ते येतं, मी केलं आहे, पण प्रत्यक्षात काय केलं आहे हे तो झोपलेला असताना मला कळतं आणि त्याप्रमाणे मी त्यांना पुढे नेतो. म्हणून रात्री सगळे झोपल्यानंतर स्वतःचीच एखादी जुनी लंगोटी ती तेलात बुडवायची, काठेला बांधायची आणि घेऊन जायचं आणि बघायचं. एखाद्या तरुणाला मुद्दामून बरोबर घ्यायचे आणि सांगायचे, हे त्याचा पाय आलेला, बाहेर थंडी आहे ना, जरा अलगद त्याचे पांघरून असं ओढरे, हे त्याचा हात आलेला आहे. त्यावेळेला तो तरुण विचारतो, महाराज हे मी केलं असते की काम. ते म्हणाले, मी तुला ते सांगत होतो. त्यावेळेला माझं लक्ष त्यांच्या नाभीकडे होतं. नाभीकडे जो आपला वासनात्मक देह आहे तो व्यक्त होतो, बाहेर येतो. आणि तिथे तुमच्या वासना फुलफिल्ड अँड अनफुलफिल्ड विशेषतः. म्हणून स्वप्नाची एक व्याख्या आहे विशफुल थिंकिंग. जे मला मिळत नाही ना ते मी स्वप्नात मिळवतो. जे मला करता येत नाही ना ते मी स्वप्नात. जवळजवळ आपल्यापैकी सगळेजण बॉसला स्वप्नात फायरिंग देतात, हेडमास्टरला बडवतात स्वप्नात, कारण विशफुल थिंकिंग आहे ना. जे प्रत्यक्षात जमत नाही ना ते त्यावेळेला जमतं. तर इथे त्या दोघीजणी एकमेकावर हल्ला करतात. मगाशी सांगितलं, कसली मुलगी तू, कसली आई तू. इतक्या ठो करून कुठेतरी स्फोट होतो. दोघी जागा होतात. अगं तू इथे, आई तू इथे, किती चांगली आई माझी, किती चांगली मुलगी माझी. एकमेकाला आलिंगन देतात. हा मुखवटा आहे.
त्या जाग्या झालेल्या आहेत. जाग्या झाल्या की कॉन्शियस जागा झाला, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस विसरा. जे खरं विसरलेलाच भाग आहे तो सबकॉन्शियस महत्त्वाचा आहे. आणि सबकॉन्शियस 4 महिन्यात ताब्यात घ्यायला शिकूया. तर पॉवर ऑफ किती पुस्तकं आहेत या सबकॉन्शियसवर. पॉवर ऑफ सबकॉन्शियस. तो ब्लेड मॅन होता ना, दोन्ही पाय गेले होते आणि तिथे ब्लेड म्हणजे काठे झाल्या, पोलाद्याच्या काठ्या स्टिक्स लावल्या होत्या, गेला हिमालयावर चढून. विचार करा, सबकॉन्शियस, पॉवर ऑफ सबकॉन्शियस. माझं जे अंतर्मन आहे ते अंतर्मन जागं करण्यासाठी महाराजांची बोधवचनं आहेत. महाराजांची बोधवचनं बाहेरच्या देहासाठी नाही आहेत, त्या देहाच्या भोगासाठी, उपभोगांसाठी, म्हणजे फॉर प्लेजर्स अँड डिस्कम्फर्ट्स नाही आहेत, आतल्यासाठी आहेत. ती जागी करूया आपण उद्यापासून जे आहेत ना. म्हणून एकादशीच्या दिवशी 11व्या दिशेचा प्रवास सुरू करूया. आणि हा प्रवास आतला आहे. आतला कसा आहे तर आपण महाराजांच्याकडे नेहमी जे शब्द वापरतो, आज प्रयोग करूया शेवटी, की महाराजांच्याकडे फक्त बघावं तुम्ही. आणि बघायची गरज नाही, मला महाराज दिसत आहेत, तुमच्यापैकी प्रत्येकात महाराज दिसत आहेत, मला सगळीकडे त्या थांबलेल्या गाडीत सुद्धा महाराज दिसत आहेत. म्हणून मी महाराजांना सांगणार आहे, हे आपलं पाठ आहे वाक्य, लेट अस ट्राय टू रिअलाइज दिस. अँड रिअलाइज मीन्स मेक इट रिअल इन युअर लाईफ. बरोबर आहे काय वाक्य? महाराज तुमच्याकडून, माझा प्रवचनाचा प्रवास तुमच्याकडूनच सुरू झाला आहे. आत्ता तुमच्यामधून चालू आहे, तुमच्याकडे. टू यू, फ्रॉम यू टू यू, नियर यू, तुमच्या जवळ, आणि नंतर तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत, विदिन यू, विदिन यू, विदिन यू. बस, एंड ऑफ द जर्नी. महाराजांशी एकरूप झालं. आणि हे फक्त बघून, महाराजांच्याकडे बोलून जरी बघितलं, महाराज असे बसलेले आहेत, महाराज तुमच्याकडून म्हणताना महाराजांचे पाय, समोर असलेल्या पादुका, डावीकडे असलेला ग्रंथ, तुमच्याकडून माझा प्रवास सुरू झालेला आहे. तुमच्यामधून, थ्रू यू, म्हणजे नाभीपासून, आपण लक्षात ठेवा, छातीपर्यंत हा जो प्रवास आहे ना, थ्रू यू टू यू, छातीपासून कंठापर्यंत. आता कुठे? नियर यू, तुमच्या डोळ्यासमोर मी पाहिजे, तुमच्या दृष्टीसमोर मी पाहिजे. आणि आत म्हणजे काय? भ्रूमध्य, मध्ये लावलेला टिळा आणि ब्रह्मरंध्र, मस्तकाचा सगळ्यात वरचा बिंदू, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. हा मंत्र श्रीराम जयराम जय जयरामपेक्षा जास्त रिअलाइज आहे. कारण समोर बसलेत महाराज. महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. नुसतं बघा तुम्ही डोळे बंद करून, काही करायची गरज नाही. हे वाचन वगैरे सगळं आहेत ना, ते करायचं म्हणून करा, चेंज म्हणून, रुची पालट, हवा पालट म्हणून ठीक आहे. पण खरं ते हेच की महाराजमय होऊन जायचं, महाराजांचे एकरूप व्हायचं. आता मला वामन म्हणाला की इथे जे 5 आहेत त्या 5 जणांबद्दल, व्यास हे पहिले आहेत. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे व्यासाने सगळं उष्ट केलेलं आहे. म्हणजे व्यासांच्या तोंडातून सगळं बाहेर आलेलं आहे. तोंडातून बाहेर आली वस्तू की उष्ट असतं ना. एकच गोष्ट उष्टी केलेली नाही, रामकृष्ण म्हणतात, ते म्हणजे ब्रह्म. कारण ब्रह्म हा शब्द उच्चार देतो, ब्रह्म म्हणजे काय त्याचं वर्णन करता येत नाही. व्यासाने सगळ्यांचं वर्णन केलं आहे. किंवा जात असतात वाटेने, एक किडा येत असतो, कॅटरपिलर किडा, कीड म्हणतो आपण ते, आणि व्यासाने म्हणतात बाजूला सर. हा मनुष्यवाणीने मला सांगतो बाजूला सर. ते विचारे झाले बाजूला, पण का बाजूला सरू? मागून रघुराजाचा रथ येतोय. हे आपलं रूपक आहे, रघुराजाचा रथ येतोय. त्या रथाच्या चाकाखाली मी जर सापडलो तर माझी बायको आणि मुलं त्यांच्याकडे कोण बघेल? काय व्यास म्हणतात, धन्य एवढासा किडा, तो मी चाकाखाली सापडणं जास्त शक्य आहे की नाही. त्याच्या खाली जर मी गेलो तर माझी बायको, आणि त्यालाही चिंता आहे बायको मुलांची. कल्पना करा. म्हणजे नवऱ्याची चिंता बायकोनी करायची, बायकोची चिंता करायची आईवडिलांची, मुलांनी सगळ्या चिंताच चिंता. चिंतातूर जंतू म्हणतात ना, म्हणून चिंतामणी नको, चिंतामणी. आणि सगळ्या मनात चिंता भरलेल्या आहेत आणि चिंतांचं जाळं करून टाकलेलं आपण. मला लक्ष्मणचं एक कार्टून आठवतं की सिनेमाला जायचं आहे, गाडी आहे, गाडीतून जाणार आहे ते. हा गाडीला टेकून आपल्या सिगरेट वगैरे ओढतोय. झालं की नाही 5 मिनटं. सोपं आहे की नाही? अगं झालं की नाही 5 मिनटात येते ना. झालं नाही अजून 5 मिनटं.
असा 3-4 वेळा झाल्यानंतर आता इकडे इकडे फोकस करा. जवळजवळ सिगरेटच्या थोटकांचा ढीग झाला आहे, इतक्या सिगरेट ओढून झालेल्या आहेत, हिची 5 मिनटं काही झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोळ्याने गाडीच्या भोवती जाळं विणून त्याच्यात कीटक पकडलेले आहे. गाडीभोवती कोळ्यांचं जाळं झालेलं आहे तरी 5 मिनटं संपत नाही. रिलेटिव्ह आहे 5 मिनटं, म्हणजे इतके सेकंद इतके असं गणित करू नका. ब्रीफ आहे टाईम. आपल्याला किती मिनटं उरलीत आपल्या जीवनात, किती तास उरलेत, किती दिवस उरलेत आपल्याला माहीत नाही. हा श्वास हा खरा असं मानून उपासना केली पाहिजे. व्यासाने ते सांगितलं. व्यासांची परंपरा कुठली आहे माहीत आहे ना, वसिष्ठांपासून. वसिष्ठ म्हणजे सप्तर्षी, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानी मनातून 7 ऋषी निर्माण केले, त्यातले एक वसिष्ठ. वसिष्ठांनी अरुंधतीशी लग्न केलं. अरुंधती वगैरे या सगळ्या दक्षाच्या सगळं सांगत बसत नाही. त्यांनी लग्न केलं, त्यानं मुलगा झाला, त्याचं नाव शक्ती. शक्तीचा मुलगा पराशर. पराशर म्हणजे तेच त्या सत्यवतीच्या प्रेमात पडले. साध दे ती हिमशिखरे, आणि करताना वाटेत तिच्या प्रेमात पडले, आणि नंतर त्या दोघांपासून मूल झाला तो पराशराचा मुलगा म्हणून पाराशर व्यास. पाराशराचे शुकमुनी. शुकमुनीचे विद्यार्थी कोण? परीक्षित. म्हणजे आपण सगळे. परीक्षिताला माहीत होतं तो 7व्या दिवशी मरणार आहे. 7व्या दिवशीचा एक अर्थ कोणत्याही दिवशी. आजपासूनही 7व्या दिवशी, उद्या म्हण आजपासूनही 7व्या दिवशी, परवा म्हण आजपासूनही 7व्या दिवशी, रोज केव्हाही मरू शकतो आपण. म्हणून तुम्हाला सांगतो महाराजांच्या बोधवचनात साधं असतं. आपण म्हणतो ना की देवाची काठी डोक्यावर पडल्यावरच कळते, कारण त्या काठीला एरवी आवाज नाही आहे. आणि डोक्यावर ज्या वेळेला पडते त्यावेळेला कपाळमोक्ष होतो, त्यानंतर आयुष्यच उरत नाही. ती काठी अवघड वाटेल म्हणून महाराजांनी कुऱ्हाड शब्द वापरलेला आहे. कुऱ्हाड प्रत्येकाची सुटलेली आहे म्हणाले. कुणाची जवळ आहे, कुणाची दूर आहे. कुणाला सांगितलं आहे? आपल्या सासऱ्यांना. सासरे विचारतात की आता तुमच्या मांडीवर मरण यावं, गोंदवल्याच्या रामासमोर मरण यावं. ते म्हणाले रामासमोर मरण येईल, पण आमच्या मांडीवर मरण येण्याचा योग नाही. सासरे वयाने मोठे आणि त्यांची मुलगी ती आंधळी. महाराज तिला सरकार म्हणायचे, पूर्णपणे तिला महत्त्व महाराजांनी दिलं. का? तुमच्या आधी आम्ही मरणार आहोत एकदम. मग ते म्हणाले, हे मग तुम्ही माझ्यासाठी म्हणत नाहीत, आमच्या मुलीचं काय? तुम्ही जर मेलात, आता तुम्ही आहात म्हणून त्या आंधळीला महत्त्व आहे, तुम्ही गेल्यानंतर काय? महाराजांनी विषय बदलला. महाराज म्हणाले, माझी कुऱ्हाड जवळ पोचलेली आहे, ती माझ्या डोक्यावर लवकर पोचणार आहे, पण तुमची ही जवळ पोचली आहे बरं का. त्यांनी वरती बघितलं, हात धुताना जेवण झाल्यानंतर हात काय धुतले माहीत नाही, वरती बघा. दिवसभर ती कुऱ्हाड बघत असतील ते. ही कुऱ्हाड दिसत नाही हो, आहे ती आहे. ती किती आली आहे आकाशातून आपल्याजवळ माहीत नाही. पडली की कपाळ मोक्ष. 2 तुकडे. बघा, काल सहज एक वाक्य म्हटलं. रमण महर्षींचा विषय चाललेला होता की रमण महर्षींना कॅन्सर झाला होता. आणि रमण महर्षी अगदी अलीकडच्या काळापर्यंत होते ना, म्हणजे साधारण 60-70 वर्षापूर्वीपर्यंत. आपल्या महाराजांच्या नंतर वगैरे ते गेलेले. कॅन्सर झाला होता, ट्यूमर त्यांच्या काखेत झाला होता, कॅन्सरची गाठ. सर्जरी, ॲनास्थेशिया, 3 तास चालणारी सर्जरी. ते म्हणाले ॲनास्थेशिया द्यायचा नाही, तुम्ही सर्जरी संध्याकाळी करा. हे मुद्दामून बघा, ऐका, संध्याकाळी करा. म्हणे आम्ही सर्जरी सकाळीच करतो. ऑपरेशन्स इमर्जन्सी असेल तर संध्याकाळी करतात, एरवी ऑपरेशन्स आम्ही सगळी सकाळी करतो. नाही म्हणाले, संध्याकाळी करा. का? ॲनास्थेशिया द्यायचा नाही, ही माझी अट आहे. सगळी ॲनास्थेशियाची तयारी करतात गुंगीची, कारण जरा असं काही झालं की ते ॲनास्थेशिया लावणार होते त्यांनी हात असा केला आणि म्हणाले, करा तुमचं ऑपरेशन. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुम्ही रमण महर्षींचे लाखो फोटो आहेत, मी हजारो फोटो बघितलेले. प्रत्येक फोटोत त्यांचं जे हास्य आहे ना, बालकापेक्षा जास्त निरागस हास्य आहे. ते एक इन्फंट ज्याला म्हणतो ना, ते जसं हसेल ना, बालक म्हणजे चाइल्ड, इन्फंट म्हणजे पहिली 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष 18 महिने, ते जसं हसतं ना, तसं त्यांचं तोंडावरचं स्माईल आहे, हसणं. ते हसत होते कायम. आणि यांची सर्जरी संपली तरी सुद्धा त्यांचा हात असा होता. कुणीतरी सांगितलं सर्जरी इज ओव्हर. मग त्यांनी हात खाली केला. नंतर म्हणाले, नाऊ टेल अस द सिक्रेट. हे सिक्रेट लक्षात घ्या. सिक्रेट काय आहे की संध्याकाळी का तुम्ही? त्यांनी सांगितलं इन इव्हनिंग प्रेयर्स. मॉर्निंग प्रेयर्स आहेत, त्यांना आपण प्रेयर्स म्हणतो. इव्हनिंग प्रेयर्स आहेत, त्याला व्हेस्पर्स म्हणतात.
ज्या वेळेला व्हेस्पर्स चालू असतात त्यावेळेला आय ॲम आउट ऑफ माय बॉडी, आउट ऑफ दिस वर्ल्ड. तुम्हाला कळणार नाही म्हणाले. मी स्वतःला देहातून बाहेर काढलेलं असतं. मग बाहेर काढले, देहातून बाहेर काढल्यानंतर देह लाकूडच झाला, निष्प्राण असतो. मग तुम्ही कापलात काय, चिरलात काय, काही केलं काय, करा तुम्ही. सकाळी नाही, सकाळी मला सगळं कॉन्शियस असतो मी, कारण माझा आश्रम आहे, शेकडो लोक आहेत. संध्याकाळच्या वेळेला आय विड्रॉ मायसेल्फ विदिन. आत मी स्वतःला विड्रॉ करतो, आत घेतो. त्यावेळेला तुम्ही करा. हे महत्त्वाचं आहे. त्यांनी करून दाखवलेलं आहे. आता बरोबर उलटं एक उदाहरण देऊ का? हे उदाहरण कशासाठी आहे आणि आपण थांबूया. या 5 जणांचं फक्त हे करतो. रशियातलं उदाहरण आहे, आपण हे मागे बघितलेलं आहे. हे सगळ्या जगाला टेलिव्हिजनवरून दाखवलं. द वीक दॅट वॉज अ वर्ल्ड दॅट वॉज नावाचा एक कार्यक्रम होता. नंतर NDTV वगैरे त्यावेळेला एकच होतं दूरदर्शन. त्या दूरदर्शन द वीक दॅट वॉज ऑर द वर्ल्ड दॅट वॉज आठवड्यातून एक कार्यक्रम होता. त्याच्यात त्यांनी हे दाखवलं चित्रण आणि जगाला त्याच वेळेला दाखवलं जात होतं. रशियातली एक मोलकरीण, वावराडी, मेड सर्वंट घसरली आणि मांडीचं हाड मोडलं. तिचं सगळंच काम मांडीवर आधारित ठेव. बसून भांडी घासायचे काय, धुवायचेत कपडे काय, केर काय काढायचं आहे, पाणी काय काढायचं आहे. आणि आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात भक्कम हाड मांडीचं, फीमर म्हणतात त्याला. तर ही जी मांडी आहे तीच मोडल्यावर तिचं सगळंच जीवनच पॅरलाइज झाल्यासारखं झालं. मग तिला कोणीतरी सांगितलं, तो सर्जन आहे, तो सर्जरी करेल. गेली धीर करून त्याच्याकडे. तर तो म्हणाला, सर्जरी आहे तुमची, सर्जरी 3 तास चालेल. म्हणाली, म्हणजे तुम्ही काय करणार? आम्ही काही नाही करणार. तुझ्या हाडाचे 2 तुकडे झालेले आहेत, तुझी मांडी कापणार, ते हाडांचे तुकडे ते जरा हे करणार नीट, आणि तिथे एक स्टीलची प्लेट घालणार, स्क्रू करणार ते, आणि नंतर परत शिवणार. ती म्हणाली, हाडांच्या तुकड्यात स्क्रू? हे सगळे तुम्हाला ते ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत ना, ते कार्पेंटर्स असतात बऱ्याच वेळेला, कारण त्यांना करवत लागते, त्यांना हातोडा लागतो, स्क्रू ड्रायव्हर लागतो, स्क्रू लागतात, हे सगळं पण करतात ते. ती म्हणाली की 3 महिन्यांनी ऑपरेशन केलं. आता इथे लक्षात ठेवा, ती बाई आपला संसार आणलेला आहे, पण मला हे ऑपरेशन करायचं आहे, पण मला भीती वाटते. आता काय भयंकर त्यांनी वर्णन करून सांगितलं, 3 महिने द्या. आणि डॉक्टर तुम्ही दवाखाना केव्हा बंद करता? हे खरी आहे गोष्ट. तुमचं साधारणतः 8 वाजता. 8 वाजता मी तुमच्याकडे आले तर चालेल का? मी रोज 8 वाजता येईन, हे महत्त्वाचं आहे. ती 3 महिने होती, आपण 4 महिन्याचा विचार करतोय. रोज काहीतरी केलं पाहिजे, रोज काहीतरी सांगितलं पाहिजे, त्याला नेम म्हणतात. हा उद्याचा विषय आहे स्वगत्वाचा. तर त्याच्यात काय म्हणाली, मला परत वर्णन करते, डोळे मिटून बघायचे. पहिल्यांदा काय केलं, तुम्ही मांडी कापलीत, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, हाडं जरा ती स्वच्छ केली, नंतर एक स्क्रू घेतला, तो फिट करून लावलात, नंतर हे केलं, आणि दुसरीकडचं मांडीचं का कुठलं तरी कातडं काढलं, ते तिथे लावलं आणि ते शिवून टाकलं. दुसऱ्या दिवशी परत जाते, डॉक्टर डिस्क्राईब द सर्जरी, परत डोळे मिटं करून, डोळे बंद करून, डोळे बंद करून, आणि 3 महिन्यानंतर म्हणते आता सर्जरी करा, ॲनास्थेशिया द्यायचा नाही. कारण माझी बहीण ॲनास्थेशियातून उठली नाही, ही तिला भीती होती. मग भूल द्यायची नाही, गुंगी द्यायची नाही. ते म्हणाले, केवढं मोठं ऑपरेशन आहे. त्यांनी सगळे ॲपरेटस ठेवलं आणि मध्ये पडदा ठेवला, ती बोलत राहिली त्यांच्याशी. संपूर्ण सर्जरी करताना ती बोलत होती, विनोद करत होते, हे करत होते वगैरे. दुखत नव्हतं तिला, कापायचे मांडी, रक्त वगैरे. त्यावेळेला हे काही नाही, साधारणतः 30 वर्षापूर्वीची रशियातली गोष्ट आहे. विचार करा तुम्ही. ती म्हणाली, मी 3 महिने स्वतःला काय. नंतर डॉक्टर म्हणाले, सगळं ऑपरेशन झालं? ती म्हणाली, झालं? हां, मला काही कळलंच नाही. कारण का, मी देहात नव्हते. ऑपरेशन लक्षात ठेवा, हे वाक्य शेवटचं म्हणून लक्षात ठेवलं तरी चालेल. ऑपरेशन तुम्ही माझ्यावर करत नव्हतात, माझ्या मांडीवर करत होतात. मी आणि माझी मांडी 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. मी आणि माझं मन 2 गोष्टी स्वतंत्र. मी आणि माझी बुद्धी. मी जो आहे तो या देहापेक्षा निराळा आहे. त्या मीला गवसणी घालायची किंवा त्या मीला रिअलाईज करायचं, हे आपण 4 महिने करूया. मी, मग माझं, मला वगैरे सगळं रामो राजमणी लिहून ठेवा. तो श्लोक कितीदा सांगितला. जास्तीत जास्त वेळ बेडरूममध्ये असाल तर बेडरूममध्ये लिहून ठेवा. जास्तीत जास्त हल्ली लोक वॉशरूममध्ये असतात, कारण घरातली सगळ्यात स्वच्छ जर भाग असेल तर टॉयलेट. खरंच सांगतो, देवघरांच्या देवाच्या मूर्तीवर आणि त्या प्रतिमांवर धूळ असते. टॉयलेट चकाचक.
काय ते फ्रेशनर आणि काय ते डिओड्रंट सगळं छान असतं तिथे. तिथे असेल तर तिथे लिहून ठेवा, रामो राज्यमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. म्हणजे मी नाही राम, मला नाही रामाला, माझ्यासाठी नाही रामासाठी, माझ्याकडून नाही रामाकडून, माझं नाही रामाचं, माझ्यात नाही रामाच्यात, मी नाही रामच. एवढं मराठीत लिहिलं तरी चालेल. आणि मग रिप्लेस जिथे जिथे मी म्हणायचे प्रत्यक्षात मी म्हणा, आत म्हणा रामा तू हां, हे घर कोणी मी बांधलं रामा तू हां, हा अभ्यास मी केला, हे मी लिहिलं रामा तू हां, हे मला पाहिजे रामाला पाहिजे हां, हे लक्षात ठेवा. आत ह्या श्लोक म्हणूया आणि बाहेर व्यवहारातली भाषा वाचूया. हे फार महत्त्वाचं आहे. ती तेच सांगत होती की माझी मांडी तुम्ही कापत होतात, मला नव्हतात, माझ्या हाड होतं त्याच्यात तुम्ही हे केलं, मला कुठे काय करत होतात तुम्ही. हे त्या बाईने जी देव मानत नाही, धर्म मानत नाही, कम्युनिस्ट कंट्री होती त्यावेळेला रशिया, ती रशियन साधी बाई, तिने हे जर केलं तर आपल्याला का नाही जमणार. आपले सगळे शरीराची भोग दुःख जी आहेत ना, लक्षात ठेवा ती शरीरापाशीच ठेवा. अगदी कॅन्सर सध्या घरोघरी झालेला आहे म्हणून तुम्हाला तो कॅन्सर शरीराला झाला आहे, मला कुठे झाला आहे, रामाला झाला असेल. आता रामाला कसा कॅन्सर होईल, म्हणजे होणारच नाही ना. मला कसा कॅन्सर होईल, मला रामाला मला इज इक्वल टू रामाला, माझ्यासाठी इज इक्वल टू रामासाठी, माझ्यापासून रामापासून, माझंच नाही रामाचंच, माझ्यात मी रामाच्यात, हे लक्षात ठेवा. हे जर जमलं, ती बाई नाही का विनोबांनी गीता प्रवचनात उदाहरण सांगितलेलं आहे, ते म्हणाले आम्ही हे बघितलेलं उदाहरण आहे, तुम्हाला ते पटणार नाही कारण आपला भावच संपलेला नाही आहे. एक बाई म्हणायची तुम्ही भागवत ऐकायला जाताय, काय सांगितलं आज, मला येता येत नाही हो दिवसभर. आणि पूर्वी बालविधवा असायच्या ना, त्या घरातल्या दासीच असायच्या, त्यांना भांडी घासावी लागायची, लहान मुलांना भरवावं लागायचं, सगळं करावं लागायचं. रात्री 11पर्यंत मी पहाटे उठल्यापासून मी कामातच असते, मला रोज काहीतरी सांगा. ते म्हणाले आज त्यांनी सांगितलं सगळं भागवत विसरला तरी चालेल, जे कराल ते कृष्णार्पणमस्तू पास. हे सगळं सकाळी उठली कृष्णा उठल्या तुला अर्पण, कृष्ण आता दात घासते तुला अर्पण, कृष्ण आता सगळ्यांसाठी दूध तापवते तुला अर्पण, कृष्णार्पणमस्तू कृष्णार्पणमस्तू कृष्णार्पणमस्तू. रात्री 11ला सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. पूर्वी मातीच्या जमिनी असायच्या, त्या शेणाने सारवल्यानंतर तो शेणाचा गोळा फेकताना कृष्णार्पणमस्तू. आता इथे म्हणाले गंमत झाली, गावात कृष्णाचं मंदिर होतं आणि विनोबा म्हणाले मी तर बिलकुल अंधश्रद्धा नाही. विनोबा अत्यंत रॅशनल माणूस होता. म्हणाले की रात्री सगळेजण शेजारती करून बंद करतात, सकाळी काकडारतीला उघडलं मंदिर, कृष्णाच्या याच्यावर लोण्याच्या गोळ्यापाशी शेणाचा गोळा. काय भयंकर आहे, ही भूताटकी आहे की काय. तरुण म्हणाले की आम्ही बघतो हा गोळा येतो कुठं. तरुणाने निरनिराळ्या दिशेने साखळी तयार केली आणि बघितलं तरी म्हातारी बाहेर येते आणि शेणाचा गोळा कृष्णार्पणमस्तू म्हणून फेकून देते. कृष्ण तो स्वीकारतो. त्यावेळेला त्या बाईला सांगितलं हे तेव्हा मात्र कृष्णार्पण करू नको कारण हे फार ते म्हणाले हे मला माहीत नव्हतं, हे असं मी करत होते कृष्णा मला, पण मीच तुला अर्पण झाले नाही रे. इतका भाव तिचा वाढला की तिच्या जीवनाचा शेवट आला. इथे ती कथा संपते. आणि ज्यावेळेला ती शेवट होते त्यावेळेला कृष्णा तू आलास वगैरे आणि सगळेजण म्हणत होते की आम्हाला विमानाचा आवाज ऐकू येतोय. त्यावेळेला कुठलं विमान हो, देवानी तुला नेण्यासाठी विमान पाठवलेलं आहे. कृष्णा अर्पणमस्तू म्हणून ती मेली. आणि त्यावेळेला त्या कृष्णाच्या देवळाचं जे शिखर होतं ते पडलं मोडून आणि ते मोडलेलं शिखर बरीच वर्ष तसंच ठेवलं होतं कृष्णार्पणमस्तूची गोष्ट सांगण्यासाठी. मला कशाला पाहिजे हे विमान, कशाला वैकुंठ वगैरे काही नाही आहे, विमान कृष्णार्पणमस्तू. त्यावेळेला तो जणू काही ते विमान आदळलं त्या देवळाच्या शिखरावर आणि ते शिखर कोसळलेलं शिखर बरीच वर्ष तसंच होतं. विनोबा लिहिता मला सांगायचं आहे काय, हा जो भाव आहे म्हणजे व्यासांनंतर आपण ठेवलेले आहेत. आपण नेहमीच म्हणतो महाराज आणि त्यानंतर ब्रह्मानंद महाराज की जय, हे शिष्य होते, यांच्या कथा अनेकदा बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे बाबा बेलसरे आहेत, मध्ये आपले महाराज आहेत. आणखीन 5वं कुठे इथे आहे, कुठली शंकराचार्य. हां काय त्यांचं ही सगळी चरित्र आपण या 4 महिन्यात जर संधी मिळाली तर ऐकूया. प्रत्येक चरित्र महत्त्वाचं आहे. एक शेवटी फक्त सांगतो आणि थांबतो, नमस्कार कसा करायचा गुरुला. हे विद्वान ब्रह्मानंद महाराज हे संस्कृतचे पंडित जायचे कुठे, काशीला जायचे.
सगळ्या विद्वानांचा वादात पराभव करायचे, त्यांच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचे, म्हणजे मी आय ॲडमिट, म्हणजे मी माझा पराभव मान्य करतो, तुम्ही जिंकलात या ठिकाणी या दिवशी. आणि ती जयपत्रांची माळ जणू काही गळ्यात घालायचे. इतका त्यांना नाही म्हणलं तरी ज्ञानाचा अधिकार होता आणि कदाचित अहंकारसुद्धा. परत परत महाराज स्वप्नात दिसायला लागले की ये ना माझ्याकडे. म्हणजे एका अर्थाने गुरु शब्द वापरला की वापरला नाही तिथे उल्लेख नाही आहे, म्हणून तसं वर्णन असलेलं प्रत्येकाला असं वर्णन असलेला कुठला आहे, असं वर्णन असलेलं. इंदूरला होते महाराज, इंदूरला गेले. ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला पहिल्यांदा सांगतात, अनेक ठिकाणी महाराज गड्ड्यानी खेळत होते मुलांशी. हा कसला गुरु, मी एवढा वेदशास्त्र संपन्न आणि हा कसला गुरु. परत गेले. दुसऱ्या दिवशी स्वप्नात परत, तरी आलेला परत का गेलास आपण बोललोच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले. मुली बायका यांना बरोबर घेऊन महाराजांचे गप्पा विनोद वगैरे सगळे चालले होते. बायकांच्या गराड्यात असलेला हा मला ब्रह्मचार्याला काय मार्गदर्शन करणार आहे. गेले परत त्या दिवशी स्वप्न पडलं, ये उद्या मी तुझी वाट बघतो. आणि मग आले महाराज, वाटच बघत होते. त्यांना बघितल्यानंतर त्यांना काय झालं, आणि त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, उचलेच नात. महाराज म्हणतात अरे पुरे झालं, उचलेच नात. त्यांनी काय सांगितलं, काय एक्सचेंज झाला असेल तो व्यवहार तेवढं सांगतो आणि थांबतो. त्यांनी काय सांगितलं तिथे की माझं सगळं ज्ञान घेतलं म्हणा तरच मी डोकं उचलेन. असा प्रसंग पूर्वी घडला आहे, नंतर कधीतरी बघूया. आपण म्हणतो वैशंपायन ऋषींनी त्यांचे याज्ञवल्क्य शिष्य, माझं सगळं ज्ञान म्हणजे माझं सगळं संस्कृत. महाराज म्हणतात मला नीट मराठी बोलता येत नाही, मला शुद्ध मराठी लिहिता येत नाही आहे, तिसरीच शाळा सोडलेला मी, आणि तू वेदशास्त्र संपन्न, तुझं ज्ञान मी घेऊ कसं आणि घेऊ कुठे, ठेवू कुठे. नाही तुम्ही घेतलं म्हणा, त्याशिवाय मी पाय सोडणार नाही. शेवटी महाराज म्हणाले घेतलं, आणि मग त्यांनी पाय सोडले. आता नक्की काय एक्सचेंज झाला, व्यवहार कुठला झाला. त्यांनी घ्या म्हणून सांगितलं, महाराजांनी घेतलं आणि पाय सोडले. इतका सोपा नाही आहे तो. त्यानंतर आयुष्यात जवळजवळ संस्कृतमधलं पूर्ण वाक्य बोलले नसते. संस्कृतचा वाद तर सोडा, संस्कृत वाचन, संस्कृत बोलणं सगळं संस्कृत बंद केलं. महाराजांची भाषा म्हणून त्यांनी अक्षरशः एक सुंदर गीत रचली मराठीत. ही सगळी गोंदवल्याची जी उपासना आपण करतो ती त्यांनी रचली. आणि लोक म्हणतात की घालीन लोटांगणं वंदीन चरण, का नाही म्हणत, काय न वाचा मधून कसं अरे ते मराठी आहे आणि याचा सगळा संप्रदाय कानडीत आहे. कानडी मात्र आहे. घालीन लोटांगणं वंदीन चरणाला काही अर्थ नाही आहे, पण कायेन वाचापासून सगळं संस्कृत आहे. हरे राम सगळं संस्कृत आहे, म्हणून त्यांनी कायेन वाचापासून निवडलं ब्रह्मानंद महाराजांनी. पुढे आयुष्यात कधी संस्कृतमध्ये बोलले नाही. त्यांचा भागवतावर अधिकार होता. पूर्णपणे महाराजांना शरण गेले होते. हे अर्पण करणं ज्ञान म्हणजे काय, पुन्हा मी त्या ज्ञानाचा वापर करणार नाही.